मतदार याद्यांची, हे 2 बार 3 बार 4 बार सगळं सुरूच आहेत. पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये. तुम्हाला जे मी 2017 पासून जे ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही. मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्यासमोर आणले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत. मी पहिलं नाव विसरलो, पटेल ना, अमित उपाध्याय, आणि दुसरे कोणतरी पटेल होते. अमित उपाध्याय ना तुम्ही, यक्षित पटेल. मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल, नंतर त्रास नाही होणार त्यांना. त्याच्यामुळे मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो. या आपण. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे. आपणही, मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे, त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्या समोर येणार आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनी महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा दाखवावेत, कळलं का? आणि त्याच्यातनं सगळ्यांचे डोळेही उघडतील, लोकांपर्यंतही हे पोचेल. काय चाललंय महाराष्ट्रात आणि देशात हेही मला असं वाटतं सर्वांना समजेल, तुम्हालाही समजेल. त्याच्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मी आपल्याला थोड्या वेळाने भेटतो. धन्यवाद. सुरू करा. आवाज येते? आवाज येते का? माझं नाव अमित उपाध्याय आणि मी EVM हटाव सेनातर्फे इकडे आमची बनवलेली डेमो EVM मशीन, ही EVM ही जी मशीन आहे ती आम्ही बनवलेली मशीन आहे, ही इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे. तर या डेमो मशीनमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची इकडे चोरी कशी होऊ शकते ते करून दाखवणार आहे. तर आम्ही हे कुठे क्लेम नाही करत आहे की अशी चोरी तिकडे झाली तशी झाली. आम्ही हे म्हणतोय का जर असा हा प्रोग्राम जे आम्ही याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला आहे, जर तो इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर तिकडे पण चोरी होऊ शकते. तर ही मशीन जी आहे ती राहुल चिमनभाई मेहता यांनी बनवलेली आहे आणि त्यांचा जो क्वालिफिकेशन आहे ते दिल्ली IIT पासून पासआउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यानंतर जाऊन त्यांनी US मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये मोठी डिग्री घेतली आहे. त्यांना ही चोरी जेव्हा समजली त्यावेळी हे डेमो मशीन त्यांनी बनवली आणि या डेमो मशीनमध्ये आता आम्ही थेट काम चालू करू आणि आपण काय चोरी कशी होऊ शकते ते बघू. आता हे डेमो चालू करण्याचा अगोदर हा आपला VVPAT आहे. VVPAT म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पावती दिसते. हा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आहे. बॅलेट म्हणजे जिकडे आपण बटन दाबतो आणि कंट्रोल युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट जाऊन सेव्ह होतात. तर आपण इकडे चालू करू पहिला प्रकार. तर आपण बघू शकता बॅलेट युनिटमध्ये, मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का इकडे बघा, याच्यावर थोडं झूम केलं तर आता आपल्याला काय दिसतं. इकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक आपला सफरचंद आहे, केळा आहे आणि कलिंगड आहे. आणि आपण आता डायरेक्ट वोटिंगला लागू. तर वोटिंग चालू करण्याच्या अगोदर मी सगळ्यांना दाखवतो पहिले हे VVPAT उघडून का VVPATमध्ये कुठलीही पावती नाही आहे. VVPATमध्ये पहिल्यापासून कुठलीही पावती नाही आहे, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे. तर आपण इकडे आता वोटिंग चालू दिसली. या प्रकारे 3 वोटर आले करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल. निकाल असा येतोय का 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2-2 केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं
का बाबा आम्ही पैसे भरू आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करू, व्हीव्हीपॅटची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. पण तर आपण इकडे काय करू, ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती, तर एक एक करून उघडणार. पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं, दुसरा हे बघा हे केळा, हे कलिंगड, परत बघा हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 मत झाले, आपण एकच दिले होते. आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे 100% मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो. आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतोय. तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता. आता ही चोरी आपण बघितली, या चोरीला हॅकिंग नाही म्हणत, या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात. जे आपण ऐकलं आहे त्या हॅकिंग नाही आहे. हे हॅकिंगशिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं. तर ही चोरी जे झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय. पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे. तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे 0 वोट. आणि आता हे आपण व्हीव्हीपॅट पण बघतो, याच्यामध्ये पण पावती नाही आहे. तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे व्हीव्हीपॅटचं माहिती पाहिजे. तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाईड्स आली तर बरं होईल. हे या व्हीव्हीपॅटमध्ये 2017च्या जवळ असा काळा काच लावला गेला होता. अगोदर जो व्हीव्हीपॅट होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता हे काळा काच लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता मी हा काळा काच काढला आहे, काळा काच काढून बाहेर ठेवला आहे आणि परत 30 वोटिंग आपण करत बघू. तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता की केळ्याची पावती आली, लाईट पेटली, आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते. जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार. आणि जर हा काळा काच काढला, काळा काच इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही दिसणार. जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्हीव्हीपॅट असेल. पहिल्याचा व्हीव्हीपॅट जो होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता काळा काच लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर. तर ही लाईट जी आहे ती 8 सेकंदासाठी पेटते आणि 8 सेकंदामध्ये आपल्याला ती पावती दिसते. पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार, त्याला खाली पाडणार नाही. आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही. तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार. तो येतो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं, दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल. आणि अंधारात काय होतं बघा, अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मारला. मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा काच पाहिजे. लाईटची अवधी पहिले 15 सेकंड होती, त्याला 2017च्या वेळी कधीतरी 8 सेकंड केली गेली आणि हा काळा काच लावला. आणि त्या 8 सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे, तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काचचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे EVM मशीनमध्ये. तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे. आता आपण हे परत एकदा करून बघू. मी आता इकडे कलिंगडला मत देतोय. सगळ्यांनी पावती बघा, कलिंगडची पावती आपल्याला दिसली, लाईट पेटली. जेव्हापर्यंत लाईट पेटत आहे तेव्हापर्यंत दिसणार. एकदा लाईट बंद झाली का आपल्याला काय पावती दिसणार नाही. पण इकडे बघा, प्रोग्रामला मत चोरी करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं आहे, पावती अडकून ठेवली आहे. आता इकडे अडकलेली पावती जी आहे ते काळ्या काचच्या मागे दुसरा वोटरला दिसणार नाही. आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केलं. आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय, त्याला पहिल्याची पावती दिसते, काळ्या काचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल. अंधार झाला, एकदा अंधार झाल्यावर बघा तो काय करतो. तर हा काळा काच
जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम वोट चोरी करणार आणि हा जो काळा काच आहे ती चोरी लपवणार. पहिल्याची जी मशीन होती पहिल्याची जी मशीन होती त्याच्यामध्ये हा काळा काच न होता आणि त्याला वापरलं गेलं होतं. आता आपण जर पाहिजे तर याला मॅचिंग करून बघू शकतो. हे बघा परत मॅचिंग झाली. 2 आपल्याला सफरचंद भेटले, 1 केळा भेटला, 1 कलिंगड भेटला आणि एक वोट जे आहे तो केळ्याचा आणि कलिंगडचा चोरी होऊन सफरचंदला गेला. आपण 4 वोट केले होते. तर याप्रमाणे हा काळा काच जो आहे तो चोरी लपवू शकतो आणि जर चोरीचा प्रोग्राम आहे तर तो चोरी करू शकतो. आता हा चोरीचा प्रोग्राम मी या मशीनमध्ये टाकला आहे. इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये हा प्रोग्राम आहे नाही आहे मला माहीत नाही, सगळ्यांनी आपला गेस करू शकता. तर हा एक प्रकारची चोरी झाली. त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आपल्याला काळे काचचे पुरावे आहे का नाही आहे हे समजायचं आहे तर आपण हे बघू शकता. हे जून 2017च्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता. हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. त्याच्यामध्ये 15 सेकंडसाठी लाईट नाही पेटली जरी किंवा 8 सेकंड जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना थांबताना पडताना सगळं व्यवस्थित दिसणार. पण हा काच जो आहे त्या काचाचा मागे जेव्हा लाईट असेल तेव्हाच दिसणार आणि लाईट किती पेटायची, किती वेळ पेटवायची आहे ते डिपेंड करणार प्रोग्रामवर. मग प्रोग्राम जर याला 8 सेकंडसाठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते. तर आता आपण अजून जे थोडेसे पटापट पुरावे बघून घेऊ. तर हे एक व्हिडिओ आहे. ओरिजिनल EVM मशीनमध्ये वोटिंग झाली होती. आता आपण बघा हे आपल्याला इकडे झालं, हे बटन दाबली, इकडे पावती येताना थांबताना पडताना काहीच नाही दिसते, फक्त लाईट पेटली. आता ही या माणसाच्या वोटची पावती आहे का याचा अगोदर कोणी वोट देऊन गेलाय ते माहीत नाही पडणार. मग आपल्याला व्यवस्थित हे 7-8 सेकंडमध्ये कळतं. हा आता हे सोलापूर विधानसभामध्ये उघड पडलेली एक व्हीव्हीपॅट मशीन होती. तर वरती आपण बघू शकता एक पारदर्शक काच आहे, 2 काच असतात, एक पारदर्शक काच आणि खाली आपल्याला काळा काच दिसतंय. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा काळा काच आहे. जर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे तर काय होऊ शकतो आपण समजू शकता. त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हे 2024 लोकसभाच्या अगोदर अशी EVM मशीन मणिपूरमध्ये फोडली गेली होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का हा जो व्हीव्हीपॅटचा भाग आहे त्याच्यामध्ये काळा काच स्पष्ट दिसतोय. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये हा काळा काच आहे. आणि हा काळा काच का ठेवला गेला आहे ते इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे का जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊन वोटिंग करतो तो कंपार्टमेंटचा भाग, त्याच्यामध्ये जाऊन कोणी असा पीप करून 8 सेकंडसाठी असं बघितलं तर त्याला दिसलं नाही पाहिजे की काय पावती आली, तुमचा वोट नाही मत पडला पाहिजे. आता हे किती लॉजिकल आहे हे आपल्याला सगळ्यांनी त्याचा विचार करावा. नाव वी कॅन गो टू डेमो 2. आता एक प्रकारे अजून चोरी होऊ शकते. समजा काळा काच याच्यामध्ये नाही, आता मी काळा काच काढून ठेवला आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारे इकडे चोरी करून बघू. आपण मॉल वगैरेमध्ये जातो, तिकडे मॉलमध्ये गेल्यावर जर आपण तिकडे जे नल वगैरे असतात त्याच्याखाली हात टाकलं का आपोआप तिकडे पाणी पडतो. आता त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले, जसं आपण हात टाकतो, हात टाकल्यावर आपोआप पाणी पडतो. कारण तिकडे जे लाईटचं मात्रा आहे जे त्याच्यावर पडते ती कमी होते. लाईटची तीव्रता कमी झाल्यावर व्यवस्थित पाणी जो आहे तो आपोआप पडू लागतो कारण त्याच्यामध्ये लाईट सेन्सर, जसंच आपण हात काढतो आपोआप पाणी बंद होतो. आता तो लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण लागला. याचे पुरावे आपण पुढे बघू. पण त्याने कशी चोरी होऊ शकते हे मी इकडे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता इकडे समजा पहिला एक वोटर जो आहे तो येतो आणि इकडे उभा राहतो. तर हा वोटर आहे, याला वोटर समजा, आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो. आणि आपण बघा इकडे आपण वोट करू, केळ्याला वोट करू, काळा काच नाही आहे तरी कशी चोरी होऊ शकते. केळ्याला मत केलं आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी. हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावला आहे, त्या लाईट सेन्सरच्या समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता. तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का 4 सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातोय, म्हणजे वोटर तिकडे आला, बटन दाबतो, त्याच वेळी व्हीव्हीपॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे, आणि
4 सेकंडचा आत जर प्रोग्रामिंग 4 सेकंडची आहे तर 4 सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाही आहे. इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे चोरी होतील. आता तसा वोटर आता इकडे काय केलं आहे, तो निघून गेला आहे. वोटर मी इकडे बाजूला ठेवला आहे. सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे. बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाही आहे. आणि काय होते ते बघू. तर मी परत केळ्याला मत देतोय. आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येत आहे. वोटर तिकडे थांबला नाही आहे. सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे. केळ्याच्या ठिकाणी सफरचंद आला. हे कसं काय झालं? कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे तर वोटर जर तिकडे थांबत नाही आहे, 4 सेकंडचा अगोदर निघून गेला, त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही. वोटर जर निघून जातोय, आपल्याला बघणारा कोणीच नाही आहे. लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत पडतंय. वोटर तो काय करतो, इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो. आपण 10 सेकंडामध्ये हे परत प्रयत्न करू कलिंगडवर, कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत. तर मी परत वोटरला उभा करतोय. वोटर इकडे उभा झाला. परत मी कलिंगडला मत दिलं. आता कलिंगडला मत दिल्यावर काय येते बघू. व्यवस्थित कलिंगड आला, कारण वोटर इकडे उभा आहे. आता कलिंगड इकडून, आता वोटर इकडून गेला. वोटर गेला. आपण परत कलिंगडला मत देऊ. सफरचंद. तर हा प्रोग्राम चोरीचा आहे. पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला लाईट सेन्सरची पाहिजे. पण इलेक्शन कमिशनचा जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का? आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगीच बोंबा मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावला आहे. पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत, याचे पुरावे आपण बघू. हे इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे. त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलं, रेड बॉक्स बनवले, त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलं आहे का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनच्या अगोदर सरकारी कर्मचारी, त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते. हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे, ही जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे. जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल, असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. तर एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते? आपल्याला आपण जे आहेत आपल्याला माहीत पडू शकतो, आपण सजीव आहे, पण तो निर्जीव आहे. तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला आहे तेव्हाच त्याला माहीत पडणार का त्याच्यावर लाईट पडते, आणि त्याप्रमाणेच तो आपोआप एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल. तो लाईटला घाबरतो. आता आपण अजून थोडेसे पुरावे बघू. हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे घेतले. आता ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची. लाईट सेन्सिटिव्ह व्हीव्हीपॅट्स, म्हणजे लाईटला ते काय आहे, संवेदनशील आहे. आता लाईटला संवेदनशील कसा काय झाला बाबा व्हीव्हीपॅट? निर्जीव वस्तू, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल आणि जे टाकलेलं गोष्ट असते ती दुसरी काहीच नसून फक्त आपला लाईट सेन्सर आहे. तर लाईट सेन्सर त्याच्यामध्ये आहे. आणि लाईट सेन्सर जर आहे नाही ते तर नक्की एक आहे, पण जर चोरीचा प्रोग्राम पण त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते. हे 2 प्रकार झाले. त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे, पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही. आणि त्याचे जे हार्डवेअर जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते. तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलत नाही. पाहिलं काय? म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार. एक सांगितलं तुम्हाला. हे आपण गेले अनेक वर्ष आपण ही ओरडून सांगतोय. मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की
राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये ते येत नाही. कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय. कारण काय द्यायची? अख्खा देश बोंबलतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची. बरं, आपण काय सांगतो आहोत त्यांना? आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मतदार याद्या स्वच्छ करा. अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल. 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे. उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर, आम्हाला मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या. मॅच तर फिक्स आहे. भाई, ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं. जडेजापासून काढलं होतं ना. इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे? सीसीटीव्ही कॅमेरामधलं जे काही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट काय 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 त्यांनी शब्द वापरला? हा, त्याची प्रायव्हसी कसली आली? एखादा माणूस मतदान कुठे करतोय, मत कुठे देतोय, ही प्रायव्हसी असू शकते. मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची? आम्हाला माहिती आहे की मतदार कोण आहे ते. जे पटत नाहीत, जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं. जे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तसं या सगळ्या राज्यांवरती, ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत. आजची बातमी, आजची बे, किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती गहाण टाकायचा, याला काही मर्यादा? ते कुठे आणले पेपर आहेत ते? म्हणजे हा मनात ह्यांचा विचार येतो कसा? ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं ती कुठचं दुसरा वर्तमानपत्र, दिव्य मराठी. बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोधत होतो पण त्याचा GR देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं. काय करतायत हे जर ऐकाल ना, नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स. ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?
बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं. ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत नाही तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल. मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत, अडाणीला देऊन टाका, तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं येतं सत्तेतून, सत्ता येते याच्यातून. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती. शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची. त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये. पण तुम्हाला, माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामधून तुम्ही दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल, सर्वांना यावं लागेल. आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा. शनिवार पुरता 1 मत त्याच्या गालावर द्या. आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या. पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे. तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय, त्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण येणारे जर समजा रिझल्ट जर समजा विचित्र लागणार असतील तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे. हे सगळं सुधारलं पाहिजे, हे सगळं नीट झालं पाहिजे. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल, पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत. अहो, हे मशीन्स तर कुठेच नाही जगात. अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात. 3-4 देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं, तेही कुठे? आफ्रिकेत. पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो. बरं, हे मी एकटा नाही बोलत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत. त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, माझ्याकडे खूप आहेत. पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी, आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे, ठाण्याचे, नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे, घराघरामध्ये जा, तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. आमचा गजानन कुठे गेला? काळे गजानन, आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढली. तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, मला परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला, बसला असताना सही घेतली काय? काहीही सुरू आहे. आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये.
हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची 5-5 वर्ष जात आहेत. मी नेहमी सांगत आलो, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे. या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या, या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय, तुम्ही स्वप्न पाहतात. आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील, काय उपयोग आहे निवडणुकांना? आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला तर दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत, कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जात आहेत. हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरलेत, हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत, ते करणं सुरूच आहे. तुम्हाला 1 तारखेला अनेक गोष्टी समजतीलच, काय काय पुढे सुरू आहे ते. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल. ही एक खूप मोठी लढाई आहे. ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल, महाराष्ट्राला लढावी लागेल. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. यावेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल. आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे, कारण शक्य नाही होणार. त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे. मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो. जातानाच मला, मी खूप वर्ष झाली त्याला, बरीच वर्ष झाली त्याला, 3-3.5 तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला. गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधनं. ट्रॅफिक जॅम, तो सगळा तो तुमचा शिळफाटा. तिथे पोहोचलं की तो शिळफाटा फाट्यावरच मारतो. मग मी तिथनं येताना विचार केला, म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत, बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही. म्हटलं गेलो तिकडे. मग आमचे हे सगळे पत्रकार बांधव, एक गर्दी तिकडे. बरं तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला आहे. तो मी जवळपास 2 वर्ष मी जे स्कूल फाडला जाताना मी हार्बरने जायचो. त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं. मी उभा होतो, गाडी हळू झाली, मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता. हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे. मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो. मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं जरा. हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये. आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे. असो, तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल. 1 तारखेला विनाकारण गर्दी करू नका. तर मी 1 तारखेला तिकडे येणार आहे. रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे, लवकर येऊन थांबणार आहे तिकडे. कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला, पण अगोदर येणार. तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा. 1 तारखेला तर या, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा, त्यांच्याशी बोला, मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा. आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील, जेव्हा कधी काय होतील, त्यावेळेला आपण निवडणुका लढू. तोपर्यंत आज जे पाहिलंय ते घराघरापर्यंत पोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्त्वाची सूचना आहे. पुरुष विभागाध्यक्ष तसंच तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे. मुंबईचे पुरुष विभागाध्यक्ष आणि तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे.
आणि या मेळाव्याची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, तरी सगळ्यांनी थांबायचं आहे. अविनाश जाधव आणि राजूदादा पाटील यांनीसुद्धा आणि गजानन काळे यांनीसुद्धा येऊन थांबायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा ग्रामीण उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की जय.